हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये. आजचा विषय अतिशय विशेष आहे आणि युनिक असणार आहे. याच्या पहिले ऐकलं नसेल आणि भविष्यामध्ये ऐकणार पण नाहीत, एवढं सुंदर विषय असणार आहे. तर आज म्हणजे वेद काय आहे आणि पहिला आपण बघू वेद काय असणार आहे आणि दुसरं वेदांचा इतिहास काय असणार आहे. तर सर्वप्रथम वेद म्हणजे काय, तर वेद ह्या शब्दाचा अर्थ आहे यजूर धातूपासून येतो, जो जाणणे किंवा समजून घेणे हा त्याचा अर्थ होतो. वेद ह्या शब्दापासून म्हणजे जाणणे. वेदाचा दुसरा अर्थ होतो ज्ञानाचा, सर्व ज्ञान त्याच्यामध्ये असलेलं किंवा ज्ञानाचा भंडारा असलेलं, त्याच्यामध्ये ज्ञान असलेलं त्याला वेद म्हटलं जातो. तिसरं वेदाचा अर्थ काय की त्याचं संपूर्ण भौतिक जगाचं ज्ञान नसून आध्यात्मिक जगामध्ये दोन गोष्टीचं ज्ञान आहे वेदांमध्ये. भौतिक जगाचं ज्ञान आहे आणि आध्यात्मिक जगामधलं ह्या दोन्ही गोष्टीचे ज्ञान आहे. बरं हे जे वेद आहे, हे ग्रंथ आहेत, हे कोणी साधारण मनुष्यानं रचलेले का नाही, तर अपौरुष म्हणजे काय, ते भगवंतापासून ह्या जगामध्ये ह्या सृष्टीमध्ये प्रगट झाले. कसं भगवंताने ते प्रथम ज्ञान ब्रह्माजीला दिलं, तेने ब्रह्म हृदय आदि कवय श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये सांगितलेले. ते ब्रह्माजीपासून नारदाला आलं, नारदाने व्यासाला दिलं, व्यासाने मध्वाचार्य आणि मध्वाचार्यानं ती परंपरा करत करत हे ज्ञान ह्या जगामध्ये आलेले. दुसरं ज्ञान अपौरुष असल्यामुळं हे तीन गुणाच्या पलीकडे त्याला किंवा ह्या जगातला प्रभाव त्याला होत नाही. ते आधी होतं, मध्य आणि अंत काळामध्ये सुद्धा त्या ज्ञानात कोणताही बदल होत नाही. जसं आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये बघितलं तर आपल्या कॉलेजच्या जीवनामधलं पोर्शन दरवर्षी बदलत राहतं एज्युकेशन सिस्टममधलं, पण वेदातल्या ज्ञानामध्ये कोणताही बदल घडत नाही. तो सर्वांग काळामध्ये सदा सर्वत्र अवस्थेमध्ये तो कामाला येतो. आणि सगळ्यात शेवटचं ज्ञान म्हणजे काय, ते सत्य आहे. आणि त्याचं वर्णन आपण आपल्या गीता कोर्समध्ये पाहिलं आहे की वेदांमध्ये कोणतं कोण ज्ञान आहे. म्हणून ह्या वेदांचा इतिहास पाहणं गरजेचं आहे. तर ह्या एक संस्कृत श्लोक आहे विष्णू पुराणामध्ये, ते म्हणतात उत्तर यत् समुद्रस्य हिमांद्रचैव दक्षिणम वर्ष तद भारतम नाम भारती यत्र संतती. की ह्या ज्या भूमीमध्ये राहतात काय, उत्तरपासून तर समुद्र, उत्तर भारतापासून तर समुद्रापर्यंत आणि हिमांद्री म्हणजे हिमालयापासून दक्षिण भारतापर्यंत जे काय वर्ष म्हणजे हे जे भाग नेमलेले आहेत ते काय वर्ष तद भारतम, हे सगळं भारतवर्ष आहे. आणि दुसरं नाम भारती तत्र संतती, अशा भारतभूमीचे पुत्र जे आपण भारतवासी उत्तरपासून उत्तरपासून पूर्वेकडे आणि दक्षिणपासून उत्तरेकडे पूर्व पश्चिम ह्या चारही दिशेकडे जे लोक निवास करतात ती भारताची संतती आहे. आणि आपण ही संतती म्हटल्यानंतर ह्या भूमीला वेदभूमी म्हणतं आहे. आणि आपल्या सर्व जे भारतवासी संतती आहे त्यांना वेदांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि हे ज्ञान परमसत्य असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ॲक्युरेट दिलेल्या आहेत, जसं त्याच्यामध्ये सगळ्या विषय आहेत. म्हणून ह्या वेदभूमीमध्ये ह्या ज्ञानाला तीन प्रकारे प्राप्त करता येते. आतापर्यंत आपण जे ज्ञान जमा केलेलं आहे किंवा आपण जे अध्ययनामध्ये आणतो किंवा जे ऐकतो किंवा ज्याचं वाचन करतो, त्या तीन गोष्टीतून प्राप्त होते. पहिलं जे मंदिरातले जे हस्तकला आहेत किंवा हस्तलिपी आहे त्यांना ते ज्ञान घेतलं जातं. जसं दक्षिण भारतामध्ये आम्ही श्रीरंगम मंदिरामध्ये गेलो तर श्रीरंगम मंदिरामध्ये सगळ्या भिंतीवर दगडावर तमिळ भाषामध्ये सगळे प्रबंध लिखाण केले गेलेले आहेत. किंवा ताम्रपर्णी किंवा जे ताम्रपट असतं त्याच्यावर लिखाण केलं जातं. जसं अयोध्याचं मंदिर आहे त्याचं पण दगडावर हस्तकला सापडलेले आहेत. तर अन्य मंदिरामध्ये जे हजारो वर्षापासून मंदिर आहेत, विशेष करून दक्षिण भारतामधले, तर त्या मंदिरावर ते ज्ञान लिखाण केलं. त्या टायमाला ताळपत्र असायचे त्या, आणि त्या ज्ञानातून ते प्राप्त करून ते जमा केलेले आहेत. एक पहिलं माध्यम आहे ज्ञानप्राप्तीचं जमा करण्याचं. दुसरं कारण आहे, दुसरं एक ग्रंथ ज्याला पांडुलिपी म्हणतात. जसं नाशिकमध्ये कानडी लेन मारुती आहे, तिथे एक मोठी लायब्ररी आहे. तर नाशिकमध्ये पहिले दक्षिणी काशी म्हटलं जातं ना, आणि त्यामुळे प्रकांड पंडित होते, त्यांनी एवढे ग्रंथ लिखाण केले नाशिकमध्ये. तर तुम्ही एवढा जो हॉल आहे याच्या हॉलपेक्षा मोठे तेवढी लायब्ररी आहे आणि सगळ्या पांडुलिपी आहेत.
म्हणून मारुती लेनमध्ये जर गेला तुम्ही कांदळे, तर तिथे तुम्हाला त्या म्हटलं ना मला पांडुलिप, तर अतिशय जुन्या पांडुलिपी त्या कपाटामध्ये सांभाळून ठेवलेले, जतन करून ठेवलेले. तर ते पांडुलिपीच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त झालेले हा दुसरा माध्यम आहे. आणि तिसरं माध्यम आहे ज्ञानप्राप्तीचं गुरुशिष्य परंपरा, जे परंपरा दिलेल्या शास्त्राने. तर पद्मपुराणामध्ये 4 परंपरा आहेत, त्या परंपरेतून ते ज्ञान घेऊ शकतो. म्हणजे ब्रह्माजीपासून, व्यासापासून, ब्रह्माजी, श्री संप्रदाय, कुमार संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि अनेक अशा संप्रदाय, त्या संप्रदायाच्या माध्यमातून ते ज्ञान आलेलं आहे. म्हणून ह्या दोन्हीपेक्षा जी तिसरी परंपरा आहे, जी गुरुशिष्य परंपरा आहे, हे ज्ञान महत्त्वाचं आहे. कारण की गुरु काय करतात, जसं हे लाईट आहे, लाईट काय करतो, पॉवर हाऊसपासून इथं जेव्हा पॉवर हाऊसला कनेक्ट झाला तर इथं काय होतो, तो प्रज्वलित होतो. त्याच प्रकारे जे ज्ञान आपल्याला आत्मसात किंवा आपल्यापर्यंत आलं पाहिजे, ते भगवान कृष्णापासून ते ज्ञान जसंच तसं आलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणी मिक्स नाही केलं पाहिजे आणि काढू पण नाही घेतलं पाहिजे. जसं पोस्टमॅन काय करतो, पहिल्या काळात मनी ऑर्डर असायची, तर ते पैसे तुमचे त्याच्यामध्ये टाकायचा पण नाही आणि काढून पण नाही, जसंच तसं तो समोर द्यायचा. त्याच प्रकारे गुरुशिष्य परंपरा काय करते, हे ज्ञानाला आपल्यासारख्या सर्वसाधारण जीवापर्यंत आणून देतं. आणि देश काळापात्रानुसार कोण्या गोष्टीला कोणाला किती महत्त्वाचं आहे ते विश्लेषण करून आपल्या सर्वसामान्य व्यक्तींना उपयोगात येते. म्हणून ह्या ज्ञानाला 3 गोष्टींना समजून घेतल्यानंतर आता 6 प्रकारचे शास्त्र आहेत. ते 6 प्रकारच्या शास्त्रामध्ये कुठे कोणतं ज्ञान आहे त्याचं आपण पाहूया. एक म्हणजे स्तुती, एक सुंदर श्लोक आहे, श्रुती स्मृती पुराणादी. एक श्रुती म्हणजे काय की ऐकून ज्ञान प्राप्त करणारे, म्हणजे श्रुतीधर. पहिले कसे विद्यार्थी असायचे, एकदा गुरुनं सांगितलं की शिष्याला ऐकायला लागायचं. कलियुगामध्ये आपण सकाळी काय जेवलं हे लक्षात राहत नाही, दुपारासुद्धा काय जेवलं आठवावं लागतं, अरे काय, कारण कलियुगाची बुद्धी एवढी मंद आहे. म्हणून पहिलं आहे श्रुती. दुसरं स्मृती म्हणजे काय, याच्या पहिले लिखाण करून गेलेले आणि त्याचं रचना केली. तिसरे पुराण, 18 पुराण त्याच्यात मोडलं जाते. चौथं आहे इतिहासामध्ये रामायण महाभारत मोडलं जाते. त्याच्यानं अगमशास्त्र पण आहे. आणि शेवटी सिद्धांत तत्व, हे 6 कॅटेगरीमध्ये मोडल्या जाते. एकदा रिपीट करतो की श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास, अगम आणि सिद्धांत. आणि मग त्याच्यामध्ये ब्रँचेस पाडत गेलेल्या, कशा ब्रँचेस पडत गेलेल्या, गणितशास्त्र, खगोलशास्त्र, त्याच्यानंतर धर्मशास्त्र, आरोग्यशास्त्र, राजनीती, ज्योतिषशास्त्र इत्यादी याचे पण ब्रँचेस. आता मी याचं डिटेल्समध्ये विश्लेषण करेन तुम्हाला. म्हणून श्रुतीमध्ये कोणते ग्रंथ येतात आपण आता पहिले पाहूया. हे आपल्याला का माहीत पाहिजे, कारण की आपण जे ग्रंथ वाचणार आहोत किंवा जे ज्ञान घेणार आहेत, कुठं कोणत्या ग्रंथांमध्ये काय नॉलेज आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आपल्या वेदांमध्ये सर्व काही, आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, पण आपल्या मनावर आणि आपल्या बुद्धीवर एवढं भिनवलं आहे की हे ग्रंथ अंधश्रद्धा निर्माण करतात, याला काही पुरावा नाही, मनोकाल्पनिक आहे. सगळे विदेशानं जे ग्रंथ दिले, जे आपल्याला सायन्स दिले, तेच काही खरं आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपण ते शिकवत राहतो. म्हणून आपण जे काही लोक आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, ॲटलिस्ट त्यांना तरी ज्ञान पाहिजे. म्हणून श्रुतीमध्ये कोण आहे, श्रुती हे वेदांमध्ये मोडलं जातं. जे वेदांच्या नावानं श्रुती जे आहे ग्रंथ आहेत, ते वेदाच्या नावानं प्रगट केलेले आहेत, स्मृती ग्रंथामध्ये. तर श्रुती ग्रंथ हे अपौरुषीय असल्यामुळे त्याच्यामध्ये जे पहिले दिलेले स्मृती, एक म्हणजे ऋग्वेद. आता हा ऋग्वेद वेदव्यासाने जेव्हा कलियुगाचा प्रभाव पाहिला की कलियुगामध्ये प्रायण अल्प आयुष्य कलयुष्मयुगे ज्यांना मंद सुमंद भाग्य हे उपदरता. कलियुगामध्ये प्रायण अल्प आयुष्य, सगळे अल्प आयुष्य, मंद भाग्य म्हणजे अल्पबुद्धीचे आहेत आणि दुर्भाग्यशाली आहेत. आणि ह्या गोष्टी असल्यामुळं त्या लोकांची सिच्युएशन पाहून त्याने काय केलं, वेदांची रचना सुरुवात केली. म्हणून त्याने 4 वेद रचना करण्यासाठी आपल्या 4 शिष्यांना निवडलं. मग ऋग्वेदाचा जो पाठ आहे त्याने आपले प्रमुख शिष्य पहिले ऋषी यांना लिखाण करण्यासाठी दिलं. आणि पहिले ऋषीने ऋग्वेदाची रचना केल्यानंतर त्या ऋग्वेदामध्ये काय लिखाण केले,
आता ऋग्वेद ग्रंथ जर पाहिला तर त्याच्यामधल्या ज्या रुची आहेत आणि जी सूत्र आहेत त्याच्यामध्ये 33 प्रकारचे देवता त्याचं वर्णन आहे. म्हणून 33 करोड देवता किंवा 33 कोटी देवता हे कुठेही कल्पना येत नाही. खाली 33 देवता येतात. हे कोण भिनवलं माहिती आहे का? 33 करोड देवता आपले जे लेफ्टिस्ट डाव्या विचारसरणीचे लोक आहेत किंवा जे विदेशी लोक आहेत त्यांनी तुमच्या मनात असं भिमवलं आहे की 33 करोड. मग तुम्ही पण विचार करता की नाशिकचं पॉप्युलेशन किती असेल बाबा, 33 करोड देवता म्हणजे किती असेल. आपण आपण काय म्हणतो हे काल्पनिक आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये एक निगेटिव्ह विचार टाकून द्यायचा आणि मग तुम्ही विचार करून काय करतात त्याच्यापासून हळूहळू दूर जातात. जसं तुमच्या मनात भीती काय टाकली, घरात रामायण महाभारत ठेवलं भांडण होतात. बरं, अरे बिना रामायण महाभारताचे भांडण कमी होतात का? होतातच ना. पण तुमच्या मनात काय बिंदवलेलं आहे, नाही ते वाचायचं नाही, घरात हे ग्रंथ ठेवले ना भांडण होतं. जसं आता माझ्या घरामध्ये ते कोणीतरी सांगितलं भाऊ हे ग्रंथ नाही. अरे म्हटलं मी ग्रंथ वाचून बसलो आहे, 17-18 वर्षे गेली आहेत, थोडा माझ्यावर तर विश्वास ठेवा. म्हणजे घरच्या लोकांना सुद्धा कन्व्हिन्स करणं कठीण जातं आहे. तर तुम्ही बाहेर जगामध्ये जे कोणी सांगतं त्याला लगेच विश्वास ठेवतात. म्हणून पहिली गोष्ट त्याला आपल्याला कसं दूर करता येईल हे लोकांनी ते पाहिलेले. म्हणून पहिले ऋषीने जे 33 देवतांचं वर्णन केलेले ऋग्वेदामध्ये, त्याच्यानं ऋग्वेदामध्ये दुसरा विषय मांडला आहे प्रकृती काय आहे. या प्रकृतीमध्ये 24 तत्व कसे आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, त्याचे विषय रूप रूप गंध विषय आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते तंत्र, पंचमहाभूत कसे निर्माण झालेले आहेत, मन बुद्धी अहंकार कसं निर्माण झालेलं आहे. आणि ह्या प्रकृतीचं अतिशय डिटेल्सपणे वर्णन ऋग्वेदानं. आणि मग ह्या प्रकृतीचं वर्णन केल्यानंतर या प्रकृतीच्या पलीकडे जो ब्रह्मांड आहे, मग ब्रह्मांडामध्ये कसं जे काही सूर्य चंद्र तारे यांचं काय वर्णन आहे याचं डिटेल्स वर्णन आपल्या ऋग्वेदांमध्ये केलेले. जे आधुनिक हे सांगतात, वैज्ञानिक सांगतात की ते तरी अपूर्ण ज्ञान आहे. पण जेव्हा तुम्ही ऋग्वेदांचा अभ्यास करतात तर त्या ऋग्वेदांमध्ये ब्रह्मांडाचं वर्णन येतं आहे. आणि विशेष करून ऋग्वेदांमध्ये इंद्रांची स्तुती, अग्निदेवांची स्तुती आणि अन्य देवदेवतांच्या स्तुतीचं वर्णन ह्या ऋग्वेदामध्ये केलेले. आणि ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे पहिलं ऋषींनी केलेली आहे. दुसरं वेदव्यासांचे दुसरे प्रमुख ऋषी होऊन गेले यजुर्वेद. हे वैशंपायन ऋषी यांनी रचना केली. ह्या ग्रंथांमध्ये यज्ञ अनुष्ठान कशी असले पाहिजे, कोणते यज्ञ कधी करायचे, ते यज्ञाचं फळ काय असलं पाहिजे, कोणत्या देवतासाठी कोणता यज्ञ असला पाहिजे, कोणत्या कार्य केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, त्याची नियमावली, त्याचं अनुष्ठान, ते यज्ञ आणि ते यज्ञामध्ये लागणारी सामग्री, त्या सामग्रीमध्ये कोणते मंत्र म्हणायचे, कोणत्या मंत्राला आचमन करायचं याचं डिटेल्स वर्णन यजुर्वेदामध्ये केलेले. अनुष्ठान आणि विशेष करून अनुष्ठान कोणते पालन करायचे, ग्रस्त धर्मामध्ये, ब्रह्मचारी आश्रममध्ये, संन्यास वानप्रस्थामध्ये करायचे. आणि हे जे यजुर्वेद आहे विशेष करून ब्रह्मचारी आश्रमासाठी अभ्यासाचा साधन दिलं आहे. त्यांनी यजन याजन पठण पाठन याचं केलं पाहिजे यजुर्वेदांमध्ये. तिसऱ्यानंतर जे सामवेद आहे, सामवेद हा वेद नाही का जैमिनी ऋषीने रचना केलेली, जैमिनी ऋषीने केलेली. तर सामवेदांमध्ये संगीताचं ज्ञान दिलेले, म्हणजे त्याच्यामध्ये संगीत कसं असलं पाहिजे, संगीताचे कोणते कोणते आणि त्या संगीतामध्ये काय उच्चारण केलं पाहिजे. विशेष करून सोमदेवता आहे, बुध देवता आणि अन्य देवदेवतांचं स्तुती ह्या सामवेदामध्ये केलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो वेद आहे अथर्ववेद, हा अथर्ववेद अंगुरी ऋषीने रचना केलेली आहे. आणि अंगुरी ऋषीने विशेष करून कोण्याने कोणती नियमावली, कोणते संस्कार पालन केलं पाहिजे याचं डिटेल्स वर्णन ह्या अथर्ववेदांमध्ये आहे. त्याचे दैनिक दिनचर्या किंवा दैनिक कार्य कोण्याने कसं केलं पाहिजे, ब्रह्मचार्याने काय केलं पाहिजे, ग्रस्तानं उठल्यानंतर एका पुरुषाचं कर्तव्य काय असलं पाहिजे, एका स्त्रीचं कर्तव्य काय असलं पाहिजे, जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्यांच्यामध्ये कोणते कोणते संस्कार केले पाहिजे. बरं ते संस्कार तर सोडा, पण व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला काय नियम पाळून दिलेले आहेत की सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्नान करा, तुळशीला पाणी घाला, तुम्हाला काही परंपरा दिल्या त्या पालन करा, पुरुषानं काय नियम पालन केलं पाहिजे, स्त्रीनं काय केलं पाहिजे, त्याचं एकदम डिटेल दिलेलं आहे. जसं जसं पुढे वेळ भेटेन आज मला वेदांचंच सांगायचं, कारण याच्या खूप मोठ्या हिस्ट्री आहे की कोण्या वेदांमध्ये काय दिलं. म्हणून आपण ज्या गोष्टी पालन करतो ना ते आपल्या स्वतःच्या काही नाहीत, आपल्या पहिले पूर्वजांना आपल्याला दिलेले. आणि मग हे कशा दिलेल्या आहेत तर जेव्हा श्रीमद भागवताची कथा संपली तर ते 88,000 ऋषी होते. त्याने सुखदेव गोस्वामीला विचारलं की आता आम्ही काय करायचं. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हटले की मी जे तुम्हाला ज्ञान दिलं आहे ना
तो तुम्ही काय करा, खेडेपाड्यात गावात जाऊन नाही कायचा प्रचार प्रसार करा आणि लोकांना ह्या ज्ञानाला दैनंदिन जीवनात रुजवा. म्हणून आपल्याकडे जे संस्कार होतात जन्मापासून तर अंत्येष्टीपर्यंत, सगळे संस्काराच्या सगळ्या गोष्टीचं दरवाजामध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं लोकांच्या मनात बिंबवाचं काम ह्या ऋषीमुनीनं केलेलं आहे. म्हणून एका ऋणापैकी एक ऋण ऋषी ऋण ठेवलेलं आहे की त्यांच्या कृपेनं आपल्याला हे सगळं भेटलेलं आहे. तर हे अथर्ववेद ऋषीने दिलेले आणि याच्यामध्ये दैनिक जीवन आणि अन्य अनुष्ठान कसे करावे याचं विश्लेषण केलेलं आहे. त्यानंतर जे स्मृती ग्रंथ दिल्यानंतर दुसरी येते स्मृती. आपलं प्रत्येक वेदाचे 4 भाग पडतात. ह्याच वेदांमध्ये आणखीन काय केलं वेदव्यासाने, त्याला मध्ये सेकंड पार्ट केलेलं आहे. काय केलं आहे सेकंड पार्ट, याच्यामध्ये 4 प्रकार पाडतात. 4 प्रकार कोणते, आरण्य, ब्राह्मण्य, संहिता आणि उपनिषद. ह्या वेदांमध्ये 4 पाठ करून टाकले खाली. तर आरण्य हे ग्रंथ कोणासाठी दिलेले, जे वानप्रस्थ जीवन कसं असलं पाहिजे, वनामध्ये गेल्यानंतर त्यानं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि कोण्या वयात कोणतं जीवनात निर्णय घेतला पाहिजे, हे आरण्य ग्रंथ नावाचा आहे, आरण्य वेद आहे, त्याच्यामध्ये वर्णन केलेले आणि विशेष करून हे वानप्रस्थी लोकांसाठी. दुसरं ब्राह्मण्य म्हणजे जे ग्रस्त धर्मात काय नियम आहेत, जेव्हा तुम्ही पाणी ग्रहण स्वीकार करतात ते ग्रहण करताना कोणते मंत्र म्हटले पाहिजे आणि ग्रस्ताला त्याच्यामध्ये 4 गोष्टी, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, ह्या 4 गोष्टीच्या आधारित त्याचा ग्रस्त आश्रम जीवन असलं पाहिजे. आणि शेवटी ह्या करीत असताना त्याने मोक्षाची प्राप्ती केल्यासाठी त्यासाठी ब्राह्मण्य नावाचा ग्रंथ वेद दिलेला आहे. ज्या संहिता आहेत, संहिता म्हणजे जे संन्यासी आहेत किंवा ब्रह्मचारी त्यांसाठी दिलेले आहे. आणि उपनिषद विशेष करून जे 108 उपनिषद आहेत ते संन्यासासाठी दिलेले आहेत, वेदाचा सेकंड पार्ट केलेले आहेत. आता ह्या वेदाच्या 4 पार्ट केल्यानंतर आरण्य, ब्राह्मण्य, संहिता आणि उपनिषद केल्यानंतर त्याच्यामध्ये ते काय करतात, आणखीन 6 पार्ट पाडतात. काय 6 पार्ट पाडतात ते म्हणतात, एक तर शिक्षा काय असली पाहिजे, दुसरं आहे व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिषी आणि कल्प, हे 6 पार्ट केलेले आहेत. तर शिक्षा म्हणजे काय, तत्वज्ञान आणि त्याचे सिद्धांत आणि त्यांचे मूल्ये. कोणत्या शिक्षामध्ये काय की तुम्ही जे तत्वज्ञान घेतायत, नुसतं तत्वज्ञान घेऊन नाही चालणार, तर त्याच्या सिद्धांताला तुम्ही मजबूत वाजवायचे. आणि जेव्हा सिद्धांत मजबूत होतात तर तुमच्या जीवनामध्ये ते मूल्य तुम्ही पालन करायला शिकतात. जर तुम्ही ज्ञान घेतात, आता बऱ्याच गावात आपण जातो प्रवचन ऐकतो, ज्ञान घेणं सोपं आहे तत्त्वाने, पण त्या सिद्धांताला जगणं आणि ते मूल्य आपले व्यावहारिक जीवनात आणि सामाजिक जीवनामध्ये, पारिवारिक जीवनात अंमलात आणणं खूप कठीण आहे. म्हणून शिक्षामध्ये जो पहिला जो दिला, विशेष करून संस्कृतमधलं जे ज्ञान आहे त्याला आपल्याला आत्मसात करणं महत्त्वाचं आहे, म्हणून हे दिलेलं आहे. दुसरं, त्या तत्त्वज्ञानाला कसं समजायचं, त्याच्यामध्ये व्याकरणाचे प्रकार दिलेले. व्याकरण काय की त्याच्यामध्ये जी भाषा आहे त्याचा मुळा आधार आहे आणि वेदांना नाही का समजायचं असेल तर त्या ग्रामनाच्या आणि ते ग्रामर आहे, व्याकरण आहे, त्याच्या माध्यमातून समजू शकतो. त्याच्यानंतर छंद, याला कसं गायलं पाहिजे, कोणत्या लयाबद्धामध्ये. नुसतं जर तुम्हाला दिलंच, तुम्ही कधी त्र्यंबकेश्वरला जाताना वेद मंदिर पाहिलं असेल, ते विद्यार्थी असं गातात, असे मुद्रा गातात, असं करतात, असं करतात, असं करतात. तर त्या मुद्रा जेव्हा गातात तसं ते छंदामध्ये गायल्यानंतर तुम्हाला ते पाठांतराला सोपं जातं आहे, ऐकणाराला बरं वाटतं आहे आणि दुसरं त्याचं तत्त्वज्ञान त्या भाषाबरोबर तुमच्या बुद्धीला आणि तुमच्या चेतनेचा विकास होतो. बघा, तुम्ही भाषा शिकताना इंग्लिश भाषा शिकलं की तसंच तुमचं वागणं बोलणं होतं, मराठी भाषा बघताना तर तसंच होते. आणि संस्कृत भाषा जी देवांची भाषा म्हटल्या जाते त्या भाषेचं उच्चारण करताना तर त्याच्यामध्ये सौम्यपणा तसंच तुमच्या जीवनामध्ये, म्हणजे तुम्ही कोणती भाषा बोलतायत, कोणत्या छंदामध्ये बोलतात त्याचा परिणाम. मी तुम्हाला पाहून घेईन बरं का, याचे 2 अर्थ होतात. मी तुम्हाला पाहून घेईन, मी तुम्हाला पाहून घेईन म्हणजे एकच अर्थ आहे, पण त्याला कोण्या टोनिंगमध्ये म्हणतात. छंद जेव्हा बदलतो ना तर तुम्हाला नाही काय होतं, मी तुम्हाला करणार होतो काय, कपडे, चहा पाणी, मोबाईल, म्हणजे एका शब्दाचे किती अर्थ निघू शकतो. तर हे छंद आपल्या भाषेवर आणि आपल्या शब्दावर प्रेझेंट केले जातात. म्हणून त्या संस्कृतमध्ये एखाद्याला शिवी घालायचं असेल ना, त्याला म्हणायचं हे वैशाखनंदन, काय हे वैशाखनंदन, समोरच्याला वाटून किती छान बोलतात ते.
पण ते कोणाला माहिती आहे? वैशांग गाढवाला म्हणतात वैशांगनंदन. हे वैशाखनंदन. तुम्हाला जर म्हटलं तर अरे म्हणजे त्या भाषामध्ये सुद्धा सौम्यपणा आहे आणि ऐकताना आदर वाटते अरे याच्यामध्ये. पण तेच मराठीमध्ये हे गाढव म्हणू द्या लगेच आग्रेशी होतो. म्हणजे भाषाबरोबर काय होतं आहे, तुमचा भाव प्रगट होतो. म्हणून इथे छंद दिलेले. त्याच्या निरुक्त काय करतात, शब्दाची निर्मिती करतात. आणि नृत्य केल्यानंतर पुढचं दिलेलं आहे ज्योतिषशास्त्र. आणि ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर ज्योतिष कसं असलं पण त्याच्यामध्ये गणितशास्त्र त्याचा मूळ आधार हे दिलेलं आहे. आणि शेवटी कल्प म्हणजे वैदिक जी यज्ञ त्याचं रूपरेषा आणि वैदिक तत्त्व दिलेले आहेत. असे 6 पाठ हे वेदांमध्ये भाग केलेले आहेत. आता ह्या वेदाचे उपवेद केलेले आहेत वेदव्यासाने आणि त्यांच्या शिष्याने. काय उपवेद केलेले आहेत? आता उपवेदाचे 4 पाठ केलेले आहेत उपवेदामध्ये. पहिले धनुर्वेद. त्याने सांगितलेलं की वेदांमधले तुम्हाला एक पाठ पाहिजे. धनुर्वेद म्हणजे काय, अस्त्रशस्त्र कसं वापरायचं, कधी वापरायचं, कोणा वापरायचं आणि त्या शस्त्राला चालवण्यासाठी शास्त्राचं नॉलेज पाहिजे. म्हणून शक्ती आणि भक्ती सोबत असले पाहिजे. तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज सोबत असले की ते जीवन चांगलं चालतंय. तसंच इथे धनुर्वेदामध्ये कधी कोण्या टायमाला ते तुम्ही शस्त्रास्त्राचा वापर करायचं याचं विस्तृत वर्णन धनुर्वेदांमध्ये दिलेले. त्याच्यानंतर उपवेदाचा 2nd पार्ट आहे गंधर्ववेद. गंधर्ववेदांमध्ये नृत्य गायन कला असल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये भरतनाट्यम, कुचिपुडी, त्याच्या कथक. जसं आम्ही उडपी कृष्णामध्ये गेलो होतो तर उडपी कृष्णाच्या तिथे रोज संध्याकाळी ते भरतनाट्यम करतात. त्या भरतनाट्यमातून तुम्हाला काय दिसतंय, एकदम सुंदर. पण त्याच्यामध्ये कृष्णाच्या लीला, रामचंद्राची लीला, भगवंताचे दशावतार त्याच्या लीला, म्हणजे त्याच्या मनोरंजनाबरोबर आत्मरंजन आहे. म्हणजे तुम्हाला ज्ञान तर भेटतंय पण भगवंताचं स्मरण होतंय आणि मनोरंजन पण भेटते. बाकी तुम्ही एखादा भौतिक डान्स बघा हां तर लगेच तुम्ही जसं नृत्य पाहता तसं तुमच्या चेतनेला आणि तुमच्या विकाराला काय होतं ते त्याचा भाव प्रगट होतो. म्हणून इथे गंधर्वमध्ये गायन कोणतं असलं पाहिजे, नृत्यकला असले पाहिजे, संगीत कोणत्या टायमाला कधी वाचवलं पाहिजे आणि कोणत्या संगीतानं तुमचं जीवन तसं घडतं आहे याचं विस्तृत वर्णन. आणि मग स्वराची निर्मिती आणि मग हे स्वर निर्माण हे गंधर्व वेदांमध्ये केलेले. त्याच्यानंतर आयुर्वेद दिलेले. ठीक आहे, एकतर तुम्ही रक्षण करण्यासाठी धनुर्वेद, त्याच्यानंतर मनाला स्टेबली आणण्यासाठी गंधर्ववेद, शरीराचं रक्षण करण्यासाठी आयुर्वेद दिलेले वेदाने. आयुर्वेदमध्ये काय दिलेले आहे की तुमच्या शरीर संबंधात तुमचे जेवढे रोग आहेत त्याच्यामध्ये 3 पार्टमध्ये ते डिवाईड करतात, कफ, वात, पित्त. ॲलोपॅथीमध्ये कोणत्या गोळ्या कधी द्या, पण आयुर्वेदमध्ये तुमची नाडी चेक करून तुम्हाला तसं औषध दिले जाते आणि मग कोणतं वात पित्त काय झालं त्याला कंट्रोल करून आणि मृत्यूच्या वेळेस हे कफ वात पित्त शरीर सोडायला कामाला येतात. म्हणून आयुर्वेद हे दिलेले. आणि त्याच्यानंतर अर्धशास्त्र म्हणजे याच्यामध्ये वेदाचा 4था पाठ आहे की तुम्ही जीवनयापन करताना तुमचा अर्थ कसा कमवला पाहिजे तुम्ही. आणि मग त्यासाठी वाणिज्य म्हणजे व्यवसाय, त्याच्यानंतर राजनीती, प्रशासन कसं केलं पाहिजे आणि त्याबरोबर व्यवसाय करताना तुमची नीतिमत्ता कशी असली पाहिजे आणि कोणत्या टायमाला कधी कोणतं धन कमवलं आणि त्याच्यासाठी काय काय प्रकार आहे याचं विश्लेषण ह्या उपवेदांमध्ये केलेलं आहे. आता झालं उपवेद झाल्यानंतर वेदव्यासाने काय केलं, जर इतिहास आपण पाहिला तर इतिहासाचे जे 2nd पार्ट आहे त्याच्यामध्ये स्मृती दिलेली आहे. स्मृती म्हणजे काय, सुरती म्हणजे श्रवण करणारे. श्रवण करण्यामध्ये त्याने विशेष करून स्मृतीमध्ये 18 पाठ पाडले आणि ह्या 18 स्मृती त्यांनी 18 ऋषीला लिखाण करण्यासाठी दिलेले. आणि म्हणून आपल्याकडे जे गोत्र येतं ना, तुम्हाला विचारलं जातं कोणतं गोत्र आहे, मग ते म्हणतं कोणी कश्यप गोत्र आहे, कोणी वशिष्ठ आहे, कोणी अंगिरा गोत्र आहे किंवा वेगळ्या वेगळ्या गोत्रातून येतात ना, तर त्या गोत्राचे ऋषी काय करतात, त्या गोत्रातून तुम्हाला ते ज्ञान देतात आणि मी जी ज्ञान दिलेली परंपरा ती तुम्ही तुमच्या जीवनात पालन करायचे. लोक नावाला खाली कुळगोत्र लग्नाच्या वेळेसच बघतात, पण त्या ऋषीनं तुम्हाला काय दिलं हे कोणाला माहीत नाही. म्हणून आम्ही जेव्हा द्वारकाला आपल्या जगन्नाथपुरीला गेलो तिथं गोत्र विचारतात
तुमचं कोणतं गोत्र आहे, तर इस्कॉनवाले एकच गोत्र सांगतात, अच्युत गोत्र, म्हणजे विषय संपला, म्हणजे भगवान कृष्ण, म्हणजे सगळं ज्ञान त्याच्यावर. पण ज्यांना माहीत आहे, आजकाल आपल्याला माहीत नसते, पण हे गोत्र, त्या गोत्रातून ज्ञान घेणं आणि त्या गोत्रानुसार तुम्ही ज्ञान पालन केलं ना, तुमच्या जीवनात खूप बदल होतो आणि तुम्हाला त्याचा फायदा होतो. म्हणून आपण ते गोत्र पालन करीत नसल्यामुळे त्याचं रिॲक्शन येतं. तर हे स्मृतीमध्ये कसं दिलेलं, व्यावहारिक दिलेलं आहे आणि त्या ऋषीनं त्या परंपरा निर्माण करून सर्वसाधारण त्या पालन केलेले. याच्यामध्ये मनुसंहिता येते, त्याच्यानंतर बृहस्पती संहिता येते, त्याच्यानंतर दक्ष संहिता येते, गौतम संहिता येते, यम संहिता येते, अंगिरा संहिता येते, योगेश्वर संहिता येते, त्याच्यानंतर प्रचेतांची संहिता येते, त्याच्यानंतर शांत तप यांची संहिता येते, पराशर मुनींची संहिता येते, संवर्त यांची संहिता येते, उशान ह्या ऋषींची संहिता येते, त्याच्या शंकर ऋषी नावाच्या त्यांची संहिता येते, लिखित नावाचे ऋषी आहेत त्यांच्यापासून ती संहिता येते, आत्री संहिता, विष्णू संहिता, अपस्तंभ संहिता आणि स्मृती, संहिता नाही, स्मृती, ह्या 18 स्मृती आपल्याला दिलेल्या आहेत. आणि ह्या स्मृतीचं पालन केलं तर जीवन आपलं खूप चांगलं होईल. आणि म्हणून त्याने ह्या स्मृती तर दिल्या, पण त्याने पाहिलं वेदव्यासाने, अरे एवढं दिलं तर यांना काही पल्ले पाडणार नाही, पालन करणार नाही, म्हणून त्यांची लेवल पाहून काय केलं वेदव्यासाने, 18 पुराणाची रचना केली. आणि ह्या 18 पुराणामध्ये त्यांनी काय केलं, 6 रजगुणाचे, 6 तमोगुणाचे आणि 6 सत्वगुणाचे दिले. मग ते 18 पुराणं ते वेदव्यासाने दिलेले. त्याच्यामध्ये ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, भागवत पुराण, नारद पुराण, मार्कंडे पुराण, अग्निपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैत पुराण, लिंगपुराण, वराहपुराण, स्कंदपुराण, वामन पुराण, कुर्मपुराण, मत्स्यपुराण, गरुड पुराण आणि ब्रह्मांड पुराण. याच्यातले आपल्याला 3 माहीत आहेत रेग्युलरच्या प्रवचनामध्ये. एक तर शिवपुराण लोक ऐकतात, दुसरं कोणी गेलं तर गरुड पुराण, आणि तिसरं भागवत पुराण. बाकीच्या पुराणाबद्दल कोणालाच काही माहीत नाही आणि कुठं ऐकण्यात येत नाही. आणि मग हे पुराणं सोडून काय करतो, माणसाने रचलेले लिखाण केलेले ग्रंथ काय करतो, ऐकतो. म्हणून सावळा गोंधळ, गडबड गोंधळ होतं. म्हणून लिखाण करताना त्याचे 6 सत्वगुणाचे दिलेले. आणि हे दिल्यानंतर वेदव्यासानं पाहिलं, अरे याच्यामध्ये पण 18 पुराणं ते दिले मी, पण प्रत्येकाची कलियुगामध्ये 5-5 मिनिटांमध्ये यांचे गुण बदलत राहतात. सकाळी उठल्या सत्वगुणात असतो, 10 वाजले की रजगुणामध्ये येतो, संध्याकाळी 6 वाजले की तमोगुणात जातो, एका गुणात कधी स्थित राहत नाही. मग कोणत्या टायमाला कोणता ग्रंथ वाचायचा आणि वाचलं तर काय समजणार बाबा. म्हणून 18 त्याच्यामध्ये डिवाईड केले. मग ते म्हणतात की नाही, स्वाभाविक त्या गुणाकडे जाईन. बघा, जे शिवाचे उपासक आहेत ना, ते शिवाचंच पुराण वाचणार. त्यांना आपण किती सांगा हे वाच. जे विष्णूचे भक्त आहेत ना, त्याला तुम्ही सांगा हे वाचायला नाही, कारण हे सत्वगुणाचं पालन करणार, ते तमोगुणाचे पालन करणार. हे एक परमनंट असलेले कस्टमर आहेत हे दोन्ही. जे रजगुणाचे आहेत ते ब्रह्माजी किंवा आणखीन देवी देवता यांची उपासना तपासण्यामध्ये करतात. हे फिक्स काही कॅटेगरी, पण काही कॅटेगरी मिक्स आहेत. जसा सणवार येतो किंवा सीझन येते ना, त्यानुसार त्याचे मूड बदलत राहतात. आया मन में चलो तपोन में 7 दिवस तो वेगवेगळ्या देवतेचे पाहणार, रविवारी दूरदर्शन पाहणार, हॉटेलमध्ये जेवणार, त्याचा गुण कधीच कळणार नाही. मग अशा लोकांसाठी काय केलं, त्यांनी इतिहास दिलेत. ह्या वेदव्यासाने 2 इतिहास दिलेले. ते म्हणले ठीक आहे, इतिहासामध्ये काय की पहिली गोष्ट पाहिली की यांची बुद्धी कमी आहे आणि अल्प आयुष्य आहेत, आणि दुसरं यांना काही समजणार नाही, म्हणून पहिले दिले त्यांनी महाभारत दिले. आणि महाभारतामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष 4 गोष्टी कर बाबा. आणि ती 3 लोकांनी दिले. स्त्री, जे स्त्री आहे, त्याच्यानंतर कामगार, आणि जे अल्पबुद्धीचे, अल्पबुद्धी म्हणजे जन्मातच नाही तर त्यांना काही समजत नाही, अशासाठी धर्म, अर्थ, काम वाच बुवा, हे महाभारताचं वाचन कर. त्याच्यामध्ये विशेष करून भगवद्गीता वाचली तर तो प्रगतीपथावर जातो. हा इतिहास दिला आहे. आणि आणखीन भगवंताची कृपा आहे की इतिहासामध्ये सेकंड पार्ट आहे तो रामायणाचा दिलेला आहे, की बाबा रामायण चरित्र वाचा आणि रामचंद्राचं चरित्र समजून भगवत धामाला जा. हे 2 इतिहास दिलेले आहेत. आणि मग इतिहास दिल्यानंतर यांची रचना केल्यानंतर पुढे पुराण दिले, इतिहास दिले, आता आगमशास्त्र दिले त्याने.
आगमशास्त्र म्हणजे काय की जे शिल्पशास्त्र आहे, मंदिर कसं निर्माण केलं पाहिजे, कोणत्या दिशेला असलं पाहिजे, त्याची नीव पाया कसा असलं पाहिजे, कोणत्या काळामध्ये कोणता दगड वापरला पाहिजे, कोणत्या परिस्थितीमध्ये तो किती टाईम टिकेल आणि कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे, त्याचं शिल्पशास्त्र, मूर्ती कोणती असलं पाहिजे, त्या मूर्तीचा आकार किती असला पाहिजे, कोणत्या दिशेमध्ये काय काय त्याचे डिटेल्स आहेत, म्हणजे पाय कसा असला पाहिजे, डोळे कसे असले पाहिजे, याचं डिटेल्स आणि कोणता दगड वापरला पाहिजे. त्याच्यामध्ये चिक शालिग्राम, जसं पंढरपूरला जातात तो चिक शालिग्राममध्ये वापरतात, किंवा तुम्ही जयपूरला जाता त्याच्यात मकराना किंवा व्हिएतनाम मार्बलमध्ये वापरला जातो. तर त्या परिस्थितीनुसार, जसं तुम्ही गुजरातमध्ये जाता तो वेगळाच दगड आहे. जसं तिथं तुम्ही भगवान द्वारकाधीशची मूर्ती पाहता तर पांढरशुभ्री, किंवा संगम नारायणाची मूर्ती ती वेगळी. दक्षिण भारतात जातात तर ते पाषाण वेगळं कुंभकोणामध्ये बनवतं. तर त्या स्थितीमध्ये त्या अवस्थेमध्ये ते मंदिर बांधले तर ती टिकतात आणि त्याचा फायदा येणाऱ्या काळासाठी होतो. म्हणून आगमशास्त्र दिले. आणि आगमशास्त्रामध्ये भव्य देवी मूर्ती करण्याचं कारण काय की 2 कारण दिलेले त्याने. एक तर त्या मंदिराचं दर्शन घेऊन तुमची चेतना विकसित करा आणि तुमच्या आध्यात्मिक जी बुद्धी आहे, भौतिक जगातली बुद्धी आहे, त्यांना कनेक्ट करून तुम्ही तुमचं उच्चतर ध्येय ते प्राप्त करा. आणि त्या मंदिरात गेल्यानंतर तुमचे काय विधिविधान नियम असले पाहिजे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे, याचा पण इतिहास खूप डिटेल्समध्ये दिलेलं आहे. आणि मग आगमशास्त्रामध्ये त्याने प्रत्येकाला 3 डिवाईड केले. म्हणजे एकाच याच्या दिलं असतं तर भांडणतंट झाले असते. म्हणून त्यांनी आगमशास्त्रामध्ये 77 शक्ती वर्णन केले. 77 शक्ती म्हणजे जे शाक्तपूजा आहेत, जे दुर्गादेवीचे उपासक आहेत, त्यांचे 77 पार्टमध्ये त्यांना डिवाईड केलेले. आणि मग जे काही मंदिरं बांधायचे, मंदिर देवीची उपासना करायची असेल तर ह्या 77 पार्टमध्ये किंवा 77 भागामध्ये, 77 म्हणजे 77मध्ये पार्ट्समध्ये ते दिलेले आहेत. 77 शक्तिपीठ आहेत, म्हणजे शक्ती भाग आहेत. त्याच्यानंतर 28 शिवाचे पार्ट दिलेले आहेत, किंवा शिव मंदिर कसे असले पाहिजे. जसं आता आम्ही मध्यंतर बृहदेश्वर मंदिर आहे, जसं आम्ही दक्षिण भारतामध्ये गेलतो. कोणतं मंदिरात गेलतो आपण? महादेवाचं सगळ्यात मोठं मंदिर, मोठं एक ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामध्ये, त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही लिंगराजाला जाताना भुवनेश्वरला वेगळं आहे, दक्षिण भारतामध्ये वेगळे आहेत लिंग ते दिले. आणि विष्णूचे 108 पाठ दिलेले, 108 मंदिरं दिलेले आहेत. त्या नगरामध्ये त्या अवस्थेमध्ये, जसं महाराष्ट्रामध्ये नागर शैलीचं बनवतात जे. आणि त्र्यंबकेश्वरचे हेमंडमंती मंदिर आहे, नागर शैली हेमंडपथ आहे. दक्षिण भारतामध्ये दक्षिण शैली असते. तर त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे त्याचं डिटेल्स वर्णन हे दिलेले आगमशास्त्रामध्ये. आणि म्हणतात आगमशास्त्राचा आधार घेऊन तसं जर केलं त्याचा फायदा होतो. जसं तुम्ही उडुपी कृष्ण आपलं जगन्नाथपुरीला जाताना तिथं सूर्य मंदिर बांधलेलं आहे, तर लोचिंबकावर लटकायचं ते, म्हणजे किती टेक्नॉलॉजी होती. आजकाल तुम्हाला मंदिर बांधायचं असेल तर ह्या आता काय सिमेंट बांधतात, पण एवढं टेक्नॉलॉजी हाय होती तर ब्रिटिश लोक पण होते. आणि हजारो वर्षापासून मेंटेनन्स नाही. आमचं मंदिर तर 2 महिन्यात फरशी निघत इकून तिकडं, वर्षातून कलर मारावा लागतो. पण ते मंदिर आज बी टिकून आहेत आणि वर्षानुवर्षे त्याला काही प्रभाव पडत नाही, कारण हे आगमशास्त्र दिलेले. त्याच्यानंतर त्यांनी पुढचा पाठ दिलेला आहे सिद्धांत. 18 सिद्धांत दिलेले. 18 सिद्धांतामध्ये त्याच्यामध्ये विशेष करून कोणत्या सिद्धांताला तुम्ही काय दिलं, जसं सूर्य सिद्धांत आहे तर सूर्य सिद्धांताला ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा जे कॅलेंडर पालन केलं जातं आपल्यामध्ये, तर 2 कॅलेंडर असतात. एक म्हणजे चंद्र कॅलेंडर, चंद्रानुसार चालणारं, आणि सूर्य कॅलेंडर. आपण ऑलमोस्ट हिंदू जे आहेत ते सूर्य सिद्धांताच्या कॅलेंडरनुसार पंचांग जे पालन करतो ते सूर्य सिद्धांत नावाच्या ग्रंथानुसार पालन केलं जातं. जे बाकीचे अन्य धर्मीय लोक आहेत ते चंद्राच्या कॅलेंडरला फॉलो करतात. म्हणून हे सूर्य सिद्धांत आहे, व्यास सिद्धांत आहे, त्याच्यानंतर वशिष्ठ सिद्धांत आहे, अत्री सिद्धांत आहे, पराशर सिद्धांत आहे, कश्यप सिद्धांत आहे, नारद सिद्धांत आहे, गर्ग सिद्धांत आहे, मरीची सिद्धांत आहे, मनु सिद्धांत आहे, अंगिरासा सिद्धांत आहे, लोमस सिद्धांत आहे, पोलिस सिद्धांत, च्यवन यांचा सिद्धांत आहे, यवन यांचा सिद्धांत आहे, भृगू यांचा सिद्धांत आहे, सौनक आदी ऋषी जे भागवताचा दिलेला आहे तो सिद्धांत आहे, आणि पितामह ब्रह्माजी यांनी शेवटचा एक सिद्धांत दिलेला आहे. हे 18 सिद्धांत आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही कदाचित पहिले ऐकलं नसेल, आजच ऐकतात तुम्ही. तर हे 18 सिद्धांत दिले. आणि त्या 18 सिद्धांतापैकी आपल्याला एकच माहीत आहे कॅलेंडरचं, बाकी सिद्धांत कोणालाच काही माहीत नाहीत. पण ते सिद्धांताचं तत्व खूप सुंदर आहेत.
आता एवढा आपल्याला वेळ नाही की त्याचा डिटेल्स मला. आणि म्हणून त्यांनी काय केलं की ठीक आहे, हे सिद्धांत समजून घ्या आणि ज्याला ज्याला जमतं ते पालन करा. म्हणून आता त्यांनी पुढे काय केलं, आयुर्वेदामध्ये कोणते कोणते ग्रंथ दिले पाहिजे, तर वेदव्यासाने त्यांच्या प्रमुख शिष्याला, शिष्य कसे जसे जसे पुढे येतात तसे तसे ते शिष्य काय करतात, त्या त्या टायमाला परिस्थितीचा अभ्यास करून त्याची रचना करतात. पण त्याचा मेन पुरावा किंवा त्याचा सपोर्टिंग सिस्टम कोण आहे, वेद आहेत. म्हणून आयुर्वेदांमध्ये 3 ग्रंथ दिले त्याने, एक सुश्रुत संहिता, चरक संहिता आणि आर्यभट्ट, वाघभट्ट याने 3 ग्रंथ दिलेले आहेत. आणि ह्या ग्रंथाचा सुश्रुत संहितातून फेमस, चरक संहिता ऐकले, आणि वाघभट्ट कसं आहे, तुम्ही राजीव दीक्षितचे लेक्चर जर ऐकतान तर त्यांच्यामध्ये वाघभटाचं जास्त त्यांचं विश्लेषण आहे. तर ह्या आयुर्वेदामध्ये 3 ग्रंथाच्या आधारे तुम्ही तुमचं जीवन किंवा तशी ट्रीटमेंट केली पाहिजे. त्याच्यामुळे 2 गोष्टी होतात, तुमची बुद्धी आणि तुमची आयु. बुद्धी म्हणजे तेजस्वीपणा राहतो आणि आयु तुमची खूप वाढल्या जाते, हे दिलेले. आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे दिलेले आहे त्याच्यामध्ये आयुर्वेदानंतर जे ब्रह्मांडाचं मी वर्णन केलं, आर्यभट्टाने ब्रह्मांडामध्ये कोणतं ग्रहमंडळ कसे असले पाहिजे, त्या ग्रहमंडळामध्ये कोणत्या ग्रहाला काय केलं तर मनुष्याचा जन्म कोणत्या टायमाला झाला, काय त्याचे परिणाम होतात, याचं डिटेल्स आर्यभट्टाने आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेले. हे आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला त्याने 2 दिलेले, एक ज्योतिषशास्त्र दिले, ग्रहशास्त्र दिलेले आणि गणितशास्त्र दिलेले. आपल्याला कोणतं शास्त्र शिकवलं होतं, ते पायथागोरांचा सिद्धांत नाही. पायथागोराच्या सिद्धांताच्या पहिले बोधायन ऋषी होऊन गेले, त्याच परंपरेमध्ये त्याने 16 सूत्र दिलेले आहेत. मागचे मी प्रवचनामध्ये सांगितलेले 16 सूत्रामध्ये 1020 सनाच्या पहिले हे जे पायथागोराचे कितीतरी हजार वर्षापूर्वी येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सिद्धांत दिलेले किंवा ते तत्व दिलेले. पण आपल्या मुलांच्या डोक्यात काय भिनवलं जाते, नाही तुम सगळे अडाणी येतं. अरे नाही, आपल्या ग्रंथांमध्ये सगळे दिलेले. आता ती PPT नव्हती, नाहीतर त्याचे फोटो कधी का नाही वेदांमध्ये काय दिले त्याचं सगळं डिटेल्स आपल्याला पाहायला भेटते, हे दिलेले. त्याच्यानंतर गणितशास्त्रामध्ये बोधायन ऋषीनं त्याची केली, त्याच्यामध्ये पंचसंहिता नावाचा ग्रंथ रचना केली आणि गणिताचे सगळे. आणि म्हणून तुम्ही भास्कराचार्य आणि दक्षिण भारतामध्ये आणखीन एक होते रामानुज, हे आदममध्ये. तर ह्या 2 गणिताचा जो आविष्कार केला आहे त्या पंचसंहिताचा आधार करून गेले, म्हणून ते तेजस्वी होते. दोन्ही भारतीय आहेत. आपण म्हणतो शून्याचा जो शून्याची निर्मिती कोणी केलेली, विदेशी नाही, आपल्या दिलेले. पृथ्वी कशी आहे, गोल आहे, म्हणजे शिन्य आहे. पण ते 16 सूत्रामध्ये किंवा पंचसंहितामध्ये त्याचं डिटेल्स वर्णन केलेले. आणि म्हणून आता हे झालं, मग त्याच्यामध्ये महर्षी योगसूत्र दिले. वेदव्यासाने आणखीन परंपरेगत योगसूत्र दिले. योगसूत्र दिले कशासाठी दिले, तर महर्षी पतंजलीनं योगसूत्राचे डिटेल्स वर्णन की कोणते नियम असले पाहिजे, यम नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार आणि त्याच्या अष्टांग योगाचं पालन करून तुम्ही ईश्वराला प्राप्त करू शकतो. आणि तुमच्या आयुनुसार, तुमच्या बुद्धीनुसार तुम्ही त्या योगाचं पालन करून तुम्ही त्याला आत्मसात केलं पाहिजे, याचं विस्तृत वर्णन महर्षी पतंजली. आता मी पुढच्या वेळेस एक पाठ घेईन, महर्षी पतंजलीचं तत्त्वज्ञान आणि त्याने व्यावहारिक जीवनात दिलेले काही तत्त्व आहेत, त्याचा जो 2nd पाठ आहे. तर हे महर्षी योगसूत्र दिलेले, गणितशास्त्र दिले आणि सगळ्यात शेवटी रसायनशास्त्र दिले. रसायनशास्त्रामध्ये रसमंगलम नावाचा तत्व, रस दिलेले आहेत. कोणत्या रसामध्ये कोणता रस मिक्स केला, आंबा रसामध्ये दूध नाही बरं, लोह आणि तांब किंवा तांब आणि स्वर्ण किंवा चांदी याचं कसं मिश्रण असलं पाहिजे आणि याला प्रभाव कोणता होणार नाही याचं डिटेल्स वर्षन रसमंगलम नावाच्या ग्रंथांमध्ये केलेले. आणि त्याचं ऋषीमुनीने अतिशय वेदांमध्ये, यजुर्वेदाचा भाग आहे, यज्ञवाकल्ये ह्या स्मृतीमध्ये याचं डिटेल्स वर्णन दिलेले. आणि सगळ्यात शेवटी ह्या रसायनशास्त्रामध्ये दिल्यानंतर ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही एवढं दिलं, तुमची बुद्धी पण एवढी नाही, अल्प पण नाही, तर सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्ही एकच करा. सर्व तुम्हाला एवढं काही समजदार नाही आणि समजलं तरी तुमचे कोणते पालन होणार नाही. त्यापेक्षा साधू संतांनी आपल्याला साधं सरळ सोपं दिलेलं काय दिलं आहे की गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे 2 ग्रंथ, गीता भागवत. का बरं गीता भागवत, तर पहिलं गीता म्हणजे काय की आपल्याला एवढे पुराण वाचायला एक तर वेळ नाही, आपण कधी वाचतो, काही भेटणार तेव्हा वाचतो. म्हणून बघा गुरुवारचे पारायण चालतात ना आजकाल, ते देवाच्या प्रती प्रेम म्हणून वाचत कोणी नाही,
यासाठी वाचतात की मी एवढे पारायण केले की माझी एवढी इच्छा पूर्ण होणार आहे. आता एक नवीन पारायण आले माहिती आहे, चक्र पारायण, चक्री पारायण म्हणतात. म्हणजे एक तर ते शॉर्ट ग्रंथ केलं आहे, आज तुमच्याकडे उद्या तुमच्याकडे, आणि असे 108 फिरले की झालं पारायण. त्याला म्हणतात चक्री पारायण. आणि किती म्हणतात? 15 मिनिटात, आणि शेवटी भांडारा खाऊन घरी. तरी याला चक्री पारायण. तर असं नाही. तर मग कलियुगासाठी भगवत प्राप्तीला 2 ग्रंथ सांगितलेले. एक तर सोपा दिलेले आहे की ते म्हणतात की भगवद्गीता वाचा. पहिले गीता समजली ना, साचे तुम्हाला वेद नाही का नाही समजले, वेदाचा सार काय तर भगवद्गीता. कसं? सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना पार्थवत्सा सुधीर भोक्ता गीतामृतम महत. ह्या सुंदर श्लोकामध्ये काय म्हणतात? सर्वोपनिषदो गावो. सर्व उपनिषदाची तुलना कोणाशी केलेली आहे? गायीशी केलेली आहे. म्हणजे दोग्धा गोपालानंद, त्या गायी रूपी जे वेदान रूपी गायी आहे त्याचं दोग्धा गोपालन, त्याचं दूध कोण काढते? गोपाल भगवान कृष्ण काढतात. पार्थ, आता दूध काढायचं असेल तर वासूर लागते ना, मग वासूर कोण आहे? पार्थ वत्सा सुधीर भोगता, त्याचा भोग करणारं कोण आहे? अर्जुन आहे. आणि मग ते वेदांचं उपनिषदाचं दूध कोणतं काढलंय? गीता अमृतम महत. तुम्ही गीता जर वाचली ते अमृत प्राप्त झालं, तुम्हाला सगळं उपनिषद वेद वाचल्याचं फळ प्राप्त होतं आहे, असं गीता महात्म्यामध्ये गीतोपनिषदमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून श्रीमद भागवत, आता गीता वाचल्यानंतर श्रीमद भागवत, तर श्रीमद भागवतामध्ये सर्व वेदांत सारमे श्रीमद भागवते इष्यते ततरसामृत तृप्तस्य नान्यत अन्यत्र स्वाद्रती क्वचित. अरे तुम्हाला इकडे तिकडे पळायची गरजच नाही. काय? तत रसामृत तृप्तशे, तुम्हाला हा रस प्राप्त केल्यानंतर इकडे तिकडे पळा. मग कोणता रस? सर्व वेदांत सारमय श्रीमद भागवते इष्यते. भागवत रूपी रस जर प्याला ना, आंबारस, तर बाकी रस त्याची गरज नाही. आंबारसमध्येच तुमचं. तसंच भागवत काय? निगम कल्पतरू गलम फलितम. जे वेदांचा सार आहे ते श्रीमद भागवताचं जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी प्राप्त होतात तुमच्या जीवनामध्ये. म्हणून आपल्या साधकांच्या जीवनामध्ये विशेष करून 3 ग्रंथ वाचायचे, 4 ग्रंथ: भगवद्गीता, श्रीमद भागवतम, महाभारत आणि रामायण. रामायण आणि महाभारत आणि रामायण हे इतिहासामध्ये मोडतात, म्हणून ते इतिहास वाचायचे. आणि वेदांत सारसाठी हे 2 ग्रंथ वाचायचे. कोणतं? भगवद्गीता आणि भागवत. हे 2 ग्रंथ वाचले, 4 ग्रंथ वाचले तर जीवनाची परिपूर्णता होते. तुम्हाला इकडे तिकडे पळण्याची गरज नाही. म्हणून हा थोडक्यात वेदांत इतिहास आहे. आणि वेदाला अजून बी काही खूप पाठ आहे. मी आज वेळेच्या अभावी थोडक्यात घेतलेले, पण जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तर हे आपण याचा गहन अध्ययन केलं पाहिजे. मी म्हणेन की तुम्हाला एवढा वेळ नसला तर रात्री झोपताना तुम्ही ॲटलिस्ट 5-10 मिनिट तरी जरी वाटले तरी तुमच्या जीवनामध्ये त्याचा खूप फायदा होतो. आणि कोण वाचावं याचं ग्रंथ, याचं डिटेल्स का बरं वाचावं? तुम्ही म्हणता ठीक आहे बाबा, तुम्ही मंदिरात आम्हाला सत्संग सांगता म्हणून वाचायला लावतात का? तर नाही. त्याचा फायदा असा आहे की व्यावहारिक जीवनामध्ये ग्रंथ वाचण्याचा, ग्रंथ कोणी वाचले पाहिजे तर एक म्हणजे जीवनाचं अंतिम ध्येय तसं मार्ग निश्चित करण्यासाठी ग्रंथ वाचले पाहिजे. दुसरं दिशाहीन समाजासाठी मार्गदर्शन करण्यासाठी ग्रंथाचं, म्हणजे त्यांना लिडरशिप करायची असेल त्याने ग्रंथ वाचले पाहिजे. आणि तिसरं भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे कसं गेलं पाहिजे यासाठी या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आणि कोणते शास्त्र वाचन करावे, कोणी वाचन करावे याचं दिलेलं आहे. विशेष करून जे तरुण आहेत त्यांनी जीवन कसं जगलं पाहिजे यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. जे म्हातारे लोक आहेत त्याने जीवनाचा त्याग कसा केला पाहिजे यासाठी त्याचं वाचन केलं पाहिजे. जे अज्ञानी लोक आहेत, अज्ञानमय जीवन जगतात, त्यांनी ज्ञान प्राप्ती करण्यासाठी या ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. जे धनवान व्यक्ती आहे त्यांना दया निर्माण करण्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. धन असलं की अहंकार असतो, पण त्याला दया निर्माण करण्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. जे धनहीन व्यक्ती आहेत त्यांना आश्रयाचं किंवा आशेचे किरण वाढण्यासाठी भागवत वाचलं पाहिजे. सुदामाचा प्रसंग वाचला पाहिजे ना, की धन नव्हतं, निर्धन होता, म्हणून भगवान कृष्णाकडे गेला धन. म्हणजे धनहीन व्यक्तीसाठी आशेचे किरण कोण आहे? ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. जे बलशाली व्यक्ती आहे
त्याचं दिशा प्राप्त करण्याचं, कारण त्याचं बल कुठं वापरलं पाहिजे, चुकीच्या ठिकाणी वापरलं गेले त्याचा दुष्परिणाम भोगावं लागेल. म्हणून त्यासाठी बलशाली व्यक्तीनं ते ग्रंथ वाचन केलं पाहिजे. जे अहंकारी व्यक्ती आहे ना, त्याने सावध होण्यासाठी ग्रंथ वाचला पाहिजे, कारण त्याचा अहंकार प्रकृती कधी आणून सोडेल माहीत नाही. म्हणून सावध होण्यासाठी, सावधान कशासाठी, आता तुम्ही मोठी रिस्क घेत आहेत, बायको आणि नवरा कशाची रिस्क घेतात, एकूण एकाला सहन करण्याची. सावधान कशाला म्हणतात, आता तुम्ही लय मोठी रिस्क घेतात, एकूण एकाला सहन करण्याचं सावधान. आता पहिलं नव्हतं आता, म्हणून हा शब्द सावधान वापरलेला आहे. त्याच्यानंतर जो मूर्तीला जाणार आहे, मोक्ष कसा प्राप्त केला पाहिजे, मुक्तीचे द्वार कसे उघडले जातात आणि मुक्ती कशी भेटन, अशा व्यक्तीसाठी ग्रंथ वाचन केले पाहिजे. जी दुःखित पीडित लोक आहेत ना, त्यांना शांती प्राप्त करण्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. आणि जे डाऊट मेंटॅलिटीमध्ये असतात ना, असं का तसं का हे का, त्याने संशय वृत्ती नष्ट करण्यासाठी ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. म्हणून हे काही साधारण ग्रंथ नाही, प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक आवडीमध्ये कोणाला कधी कुठे कामाला येईल याचं डिटेल्स वर्णन आहे. आणि जे मातापिता मुलांना कसे संस्कार दिले पाहिजे याचं ग्रंथ दिलेलं, म्हणून आपण ह्या ग्रंथाचा विस्तृत वर्णन वाचन केलं पाहिजे. दिवसाचे 10 मिनटं जरी काढले, थेंबे थेंबे तळे साचे, तर कधी कळणार नाही की आपण सगळे ग्रंथाचं वाचन झालेलं आहे. तुम्हाला गीता भागवत जरी समजलं तर सगळा वेदाचा सार झाला आहे. तुम्हाला जर हे, म्हणून वेद वाचायला माझा विरोध नाही आहे, पण वेदांचा अर्थ वेगळे निघू शकतात. तर पहिले गीता भागवत आणखीन डिटेल समजा, आणि मग हळूहळू तुम्हाला गीता भागवत रामायण